इकडे जळगावातही असाच प्रकार बघायला मिळाला। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। सोमवारी दुपारी ही घटना घडली। चाळीसगाव पोलीस स्थानकात या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच पोलिसांनी या घटनेतील संशयित आरोपी प्रवीण कोळी, बापू पाटील, गिरीश दवंडे, कृष्णा बुंदेकर या 4 जणांना ताब्यात घेतले। तर सोनू नावाचा 5वा आरोपी फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तर पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सामूहिक बलात्काराच्या या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ते राहणारी एक विवाहित महिला, हिला काही चाळीसगावातल्याच तरुणांनी त्यांच्या ओमनी गाडीमध्ये टाकून एका शेतामध्ये घेऊन गेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला।